तर नमस्कार मित्रांनो, माझ्या नवीन ब्लॉगमध्ये स्वागत आहे. तर आज हनुमान जयंती आहे. हनुमान जयंतीत आपण आज मंदिरात जाऊया. मंदिरात जायचंच आहे कारण की आज म्हणजे मी दरवर्षी जातो तर यावर्षी थोडा लेट झालेला आहे. आता बघा, आता मी तुम्हाला दाखवतो. तर आता गावाला आहे ना आपण, तर मी इथून हे तोडून आणलेलं आहे आणि आपण हे आता उद्या कारण की ते धूळपण आहे आणि की डायरेक्ट झाडाचे तोडून आणलेलं आहे मी. तर बघा तुम्ही पूर्ण ब्लॉग बघा, तुम्हाला दाखवतो. कारण की दरवर्षी करतो, दरवर्षी जातो सकाळ पहाटे, पण यावर थोडा लेट झालेला आहे. तर बघूया आता कसं होतं, मला दाखवतो. तर आता बघा, आपण आता इथे हे हार पण आणले, लाडू पण आणलेत ते ठेवायला. अजून आपण आता सिंदूर आणि इथे राम लिहूया. ॲक्च्युली मी हे ना दरवर्षी ना दरवर्षी असं करतो. ॲक्च्युली म्हणजे आता तर मी 1 वर्ष झाला म्हणून ब्लॉग म्हणून तुम्हाला दाखवतो. तर पहिले पण दाखवलं असतं, पण आता आपण ब्लॉग बनवायला लागलो आहे म्हणून तुम्हाला दाखवतो. मी आता कसं म्हणजे होतं तुम्हाला सगळं दाखवतो. आज पालखी पण आहे, पालखी पण दाखवतो. पालखी पण घेऊया. आणि ते लिंब झालेले आहे. अजून आपला हे हार आहे, अजून लावू. आपल्याला आता मंदिरात जायचं आहे. सिंदूर पण आहे आपल्याकडे, तर मंदिरात गेलो अजून दाखवतो. तर आता बघा, आपण आता इथे मंदिरात आलो, स्कूटी म्हणून आलो मंदिरात. ते वरती हे पण लावले, तुळस लावले सकाळी. त्या रांगोळी पण काढलेली आहे. मला नवीन केलेलं सगळं. म्हणजे पहिले त्याला आतमध्ये पण सुद्धा गाडी बसवलेली आहे. पण केलेलं आहे मस्त. यावेळेस मला लेट आहे, दरवर्षी मी डॉक्टर आहे.
hours later. ते किती आहेत काल काढायला होतं सुद्धा इथे काढायला नारळ नारळ फोडायला होते नाही नाही लोक जाऊ सांग नाही म्हणे हे काम करत गेले नारळ फोडायला लावला तसंही मग सांगितलं होऊन जाते बरोबर आहे मिक्स होऊन मग कोणी पाठायला नाही ना ते नाही लगेच थोडस तुझ्या हातात काय नाही आपली होती पाहिजे होती असा नाचा
अरे वरून आता टोपी घालायची. पेटा घे जा. बोडके डोक्याने कुठे घेता पाय मग हिला कशी माफी करा पुढच्या वर्षी ठीक आहे वॉर्निंग देतात गावकऱ्यांनी माफ केला. आता कसा वाटतो का नाही पांडू काका पांडू होता आता पांडू काका वरिष्ठ वातात उत्तम शरणम प्रपत्ती थांबा शेंडा ठेवायचं का कुठे नाही बाबा काहीतरी बरोबर. बस 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 येतो कोणी बापाला मला खाऊ थांबा आधी काय नारळ फोडा मला नारळ फोडा आणला फक्त हा घेतला नांदरात घेतला नाही उद्या मोठा किती झालं फोडलं हा वैभवाने आता घेतले कुशान कुशाने पार्क घेतलेली आता आणि पुढे गेलेले आहेत ते बघूया आता. जय श्रीराम. म्हणजे आमच्या गावाकडे तुम्हाला दाखवलं तर काय काय कसं कसं होतं तर पुढपर्यंत आम्ही घेऊन जाऊ तुम्हाला दाखवतो. आता हळूहळू आहे ना गर्दी पण वाढते पब्लिक वाढते हळूहळू आपण चाललो आहे पुढे पुढे पूर्ण गावाचं फिरू मग मंदिराशी इथे आपण डायरेक्ट जाऊ.
पालखी आहे तिथे. पालखी तिथे आता तिथून आपण असं परत फिरून परत त्या मंदिरात जाऊया आपण. गाडगी बघ कशी बघते गाडगी. पुढे गेली पुढे गेले पुढून मग परत येईल. बघा बघा कुठं तो लास्ट जरा सध्या लास्ट होतो. तो पहिले बोला मला नको येऊ तरी मी घेतलं. बघा किरण भाई बघा आता तो मसाला घेऊन आहे. पहिल्यापासून मसाला घेऊन येणार आहे. मंदिर पासून आहे ना तू घेऊन. मंदिर पासून येतो घेऊन. चला रे चला चला रिटर्न हे त्यांना आता फास्ट घ्या चला. वरून बॅटरी दाखव ना. हे आता राखेल चांगला हे करा. घरी का तुमचे घरी बाहेर
बघा इथे आता हे करताय खालती पालखी आहे. आणि बघा इथपर्यंत माझा ब्लॉग होता. हा ब्लॉग मोठा झाला आहे पूर्ण नाही झाला आहे. तर मी माझा ब्लॉग शेअरिंग करतो इथेच. तर माझा ब्लॉग तर तुम्हाला माझा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये बघा इथे का पालखी चालली आहे. आणि तर कमेंटमध्ये जय हनुमान जय श्रीराम येऊन पूर्ण कमेंट बॉक्स भरून टाका. बाय. ढकलो पण खूप.